काय घडेल रेडचा प्रयत्न या ठिकाणी 2 गुणांची कमाई मात्र केलेली आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जोडली जात आहोत. प्रदीप भाऊ यांनी मात्र स्टेजवर यायचं आहे. मंडळाची विनंती आहे. आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 गुणांची आघाडी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते मानुली टीमकडे. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण आहोत. विश्वगड टीम या ठिकाणी पिछाडीवर आहे 4 गुणांनी. 2-2ची साखी. रेडचा प्रयत्न जर्सी क्रमांक 12 युवा रेडर रेडवर पॉइंट की पकड काय घडेल प्रयत्नात या ठिकाणी आहे. आपली रेड चांगली करण्याच्या प्रयत्नात स्ट्रगलिंग केलं. मध्यरेषेकडे परतताना या ठिकाणी मात्र सावध पवित्र्यामध्ये 4 गुणांची आघाडी मानवली साबत ठेवणार की वाढवणार की पिछाडी या रेडला पॉइंट काढून मात्र भरून काढणार. रेडर पॉइंट काढावाच लागेल. डू ऑर डाय रेड. तिसरी रेड डू ऑर डाय पॉइंट घ्यावाच लागेल. एक तर पिछाडी सुद्धा आहे विश्वगडकडे. प्रयत्न करतोय, झगडतोय आणि बॅलन्स जातोय. थर्ड रेडला टॅकल पॉइंट मिळतोय मानलीकडे. सुपर टॅकल ऑन. सहा 12 गुणांची आघाडी आहे. पहिला हाफ झालेला आहे. आता या पूर्वार्धामध्ये काय घडेल. उत्तरार्धामध्ये मात्र निश्चित 6 गुणांची आघाडी मानवली या टीमने घेतलेली. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकमेकांसमोर टक्कर देत आहेत आणि आता मात्र संघर्ष मोठाच मात्र पाहायला मिळेल. मॅच भन्नाट आहे. सामना रंगतदार आहे. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावर खिळलेल्या आहेत आणि 6 गुणांची बढत मानवली टीमकडे. बघूया काय घडेल. सामना अतिशय रंगतदार बघायला मिळतोय. चुरस्ता लागली आहे मॅच मध्ये आणि आता बघूया चढाई 12-8. सामना रंगतदार मात्र नक्की होईल. प्रेक्षक मात्र आतुरतेने या सामन्याची जी वाट पाहत होतो सामना त्याच पद्धतीने मात्र लढला जातोय. थंडीचं वातावरण, मैदानाच्या आतमध्ये गरमी, खेळाडूंमध्ये मात्र जोश बघायला मिळतोय. पॉइंट की पकड काय घडेल. पुन्हा एकदा सावध पवित्र्यामध्ये माघारी परत आहेत. उत्तरार्धामध्ये आक्रमकता आणतील का थर्ड रेडला आमंत्रित करतायत. आता मात्र चढाई या ठिकाणी पाहायला मिळते मानलीकडनं. थर्ड रेड ओंकार रेडवर आणि पकड टोशा ठोसा सामना. कडक कव्हर विश्वगड. याच टॅकलची आवश्यकता होती टीमची पाठराखण करताना. फक्त 3 गुणांची आता आघाडी राहते मानलीकडे. थर्ड रेड बॅक टू बॅक. विश्वगडकडनं सुद्धा थर्ड रेड आहे आणि इथे ऑफिशियल या ठिकाणी मात्र विसल वाजलेली आहे. 12-9. 3 गुणांची आघाडी मानवलीकडे आता मात्र शिल्लक आहे. एका रेडला मॅच बदलेल. सामना कोण जिंकेल. विश्वगड की मानवली. चुरस्ता लागली आहे.
थर्ड रेड वर है रेडर। तीसरी चढ़ाई डू और डाई रेड पे क्या पॉइंट लेके जाएगा। 4 का डिफेंस है, 2-2 चैन के साथ यहाँ पे है। एक तो बाहर गया डिफेंडर, यानी कि 3 डिफेंडर अब मौजूद है। पॉइंट तो रेडर को मिलेगा, लेकिन यहाँ पे फिर एक बार अंदाज लगाते हुए रेड के ऊपर एक गुण मिळेल विश्वगडला। आघाडी बघा कमी राहते, 2 गुणांची फक्त आघाडी मानलीकडे शाबूत राहते। सामना भारीच होईल, ठोसा सामना आहे। 2 पॉइंट लगातार या ठिकाणी घेतले, 10 गुण संख्येवर पोहोचतोय विश्वगड, 12 पॉइंटवर राहतोय मानिवली। 2 गुणांची पिछाडी फक्त विश्वगड समोर। रंगतदार मॅच तुम्ही आम्ही सर्वजण पाहतायत। सामना रंगतदार, यापुढील सामना बघूया। रंगतदार वावली विरुद्ध असनोली, असनोली अ विरुद्ध वावली। दोन्ही संघांना दुसरा पुकार, आपण वॉर्मअप करायला लगेच रेडी राहायचंय। दुसऱ्या फेरीतील सामना असनोली अ विरुद्ध बावली, भन्नाट मॅच। सुपर टॅकल ऑन, सुपर टॅकल ऑन असताना मात्र रेडचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आहे। झटपट कबड्डी पाहायला मिळते, काय घडेल, या रेडला पॉइंट मिळेल का? परंतु दोन्ही संघ तिसऱ्या रेडसाठी निर्णय घेतील तो रिस्की असेल, कारण पिछाडी कमी आहे, आघाडी कमी आहे। 2च पॉइंट पुढे मागे असताना एक पॉइंट साठी थर्ड रेडला खेळणं रिस्की असतं कबड्डीमध्ये। बोनस पॉइंट एक मोठं हतियार आहे। टो टचचा प्रयत्न, पॉइंट घेतायत मानुलीचा रेडर। ऍडव्हान्स टॅकल साठी गेले डिफेंडर, घाई केली आणि इथे मात्र पॉइंट मिळतोय मानुलीला। विश्वगडकडनं रेड, 4 पकडपट्टू समोर आहे। एक चुकी मागात पडे रेडरला, पकडपट्टूंना सुद्धा, आणि इथे चूक केली ती पॉइंट मिळतोय। कडाक कबड्डी विश्वगड, ये है विश्वगड। 11-13, 2च गुणांची पिछाडी राहते। रेडचा प्रयत्न, उजवा कोपरा, निदान रेषेजवळ रेड, आणि इथे वाह रिक्स, परंतु टॅकल फिक्स, ऍडव्हान्स टॅकल। या ठिकाणी मात्र एक चांगल्या ऍडव्हान्टेजनं मात्र या ठिकाणी कॉन्फिडंटनं पुढे जाते विश्वगड। 12 पॉइंटवर ते पोहोचले, 13 वर मानिवली मात्र राहिलेली आहे। अटीतटीची मॅच आहे, कधी लोन घ्यायचा कधी द्यायचा, हे कबड्डीत सूत्र गेम प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे। लोन मानवीला महाग पडेल, सांभाळावं लागेल। लोन वाचवतील का विश्वगड? लोन देण्याची मात्र याने कंबर कसतायत, घाई केली, अर्ध्या अपुऱ्या मनानं टॅकल एका हातानं, पॉइंट जातोय मानिवलीला। 14-12, सुपर टॅकल ऑन। रंगतदार, 5 मिनिटं बाकी आहेत आणि सावध पवित्र विश्वगडचा रेडर, 5 मिनिटं बाकी आहेत। 14-12 वर मॅच आहे। अंदाज बांधता येत नाही, लावता येत नाही, कारण अटीतटीची मॅच आहे। कोणी जिंकू शकतो या 5 मिनिटांमध्ये। हे 5 मिनिटं यादगार राहतील दोन्ही संघाला। किती महत्व आहे बघा मिनिटाला कबड्डीमध्ये। वेळेचं महत्व कबड्डी शिकवतेय, रेडचं महत्व एक पॉइंट शिकवतोय, आघाडी पिछाडीचं महत्व ही मॅच 14-12ची गुणसंख्या दाखवतेय। रेडचा प्रयत्न आता करताय जर्सी क्रमांक 21। सुपर टॅकल ऑन असताना रेड, बिगुल वाजलंय थर्ड रेडचं। खोलवर चढाई रेडर करतायत, 3 पकडपट्टूंमध्ये दमछाक आणि घाई केली, आणि एकावर एक 2 पॉइंट टच, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच। टाळ्या वाजवा आता। 14-14 स्कोर लेवल। सामना होता कुठे, सामना आला कुठे। 14-14, जबरदस्त कडक मॅच। कॉम्पिटिशन कबड्डीचा आता भन्नाट आहे। यानंतर सामना असेल असनोली अ विरुद्ध बावली। दोन्ही संघ तयार राहायचे आहेत। असनोली अ टीम विजय झाल्यात, 500 रुपये लावलेले आहेत प्रदीप भाऊ खरिवली यांनी। आमचे भाऊजी आहेत, ते लाडके भाऊजी आहेत।
राकेश आघिवले यांना 500 रुपये पारितोषिक लागलेले आहे पुढच्या मॅच करिता. व्हॉट टॅकल पॉइंट, काय जबरदस्त प्रो कबड्डी वाला टॅकल, कॉपी बुक. सुरेंद्र नाडा ज्या पद्धतीनं टॅकल करतायत चौडा, त्या पद्धतीनं पकड, टर्निंग पॉइंट ठरलेली पकड. कारण इथे लोन बसतोय आणि लोन आघाडी विश्वगडकडे येत आहे. एकदा टाळ्या विश्वगडसाठी झाल्या पाहिजेत. 4 पॉइंटनी मागे होते, आता 3 पॉइंटनी पुढे गेलेत, पलटी मारली आहे. लास्ट मोमेंटला मॅच फिरवलेली आहे. आता विचारात पडले मानुली टीमला. दोन्ही टीम टफ आहेत, सामना अजूनही स्थिर आहे, पण आघाडीला महत्व राहतंय. शेवटच्या मोमेंटला विश्वगडकडे आघाडी आहे. विश्वगडकडनं रेड. बोचरी थंडी मात्र या ठिकाणी जाणवत आहे प्रेक्षकांना. वाघ बकरी चायचा आस्वाद काही प्रेक्षक घेत आहेत आणि फायनल कधी बघायला मिळेल याची आतुरता त्यांना लागलेली आहे. आता लवकरच सेमीफायनल बघायला मिळेल, त्याच्यानंतर फायनल. खेळून बसलेले प्रेक्षक लाईव्ह वर पाहतात, घरामध्ये बसून टीव्हीवर, यूट्यूब लाईव्ह वर. मात्र त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतोय की भन्नाट कबड्डी आहे. बाहेर थंडी आणि मैदानामध्ये गरमी. टफ कबड्डी. दुगारफाटा अंबाडी परिसर विभाग कबड्डी स्पर्धा आई गादोई चषक दिगाशी. पॉइंट मिळतोय. दिगाशी गाव हे खूप मोठं गाव आहे, लोकसंख्याही मजबूत आहे, मतदान सुद्धा मजबूत होतंय, साक्षर गाव आहे, विद्येचं माहेरघर या ठिकाणी आहे, शैक्षणिक वसाहत आहे. त्याचबरोबर बघितलं आपण तर या गावामध्ये चांगले आर्मी मॅन झालेत, पोलीस झालेत, पोलीस दलामध्ये सहभागी आहेत. क्रिकेटचं खूप मोठं स्टेडियम आहे. 10 लाख रुपयाचा निधी कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे साहेब यांनी जाहीर केलेला आहे. आणि कबड्डीमध्ये सुद्धा खूप मोठं नाव झालेलं आहे आणि करणार आहेत आई गावदेव दिगाशी मंडळ, यात काही शंका नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्राला माहीत असलेली होळीची रंगपंचमीची मोठी जत्रा याच गावामध्ये दिगाशीमध्ये भरते. रेडचा प्रयत्न मात्र या ठिकाणी रेड करतायत, पुढे मागे कव्हरला हलवतायत, डाबा कोपरा म्हणून रेड. 16-17 अटीतटीची मॅच बनली. 1-1 पॉइंट साठी संघर्ष जीवतोड आहे आणि पॉइंट मिळतोय. खूप मोठी चुकी, मेन डिफेंडर बाहेर जात आहेत, डावा कोपरा मात्र वीक झालेला आहे. वाट टॅकल, अलगच सापडलेले मासा गळाला लागला. विश्वगडच्या खात्यात पॉइंटची बढत. पुढे विश्वगड पोहोचतोय 3 गुणांनी. 16-19. अब क्या होगा? मानिवली क्या वापसी कर पाएगी? मानिवलीचा रेडर जोपर्यंत आतमध्ये तोपर्यंत मॅच बदलवण्याची क्षमता त्या रेडरकडे. आता बघूया कवर विश्वगड सांभाळतील का आघाडी. 3 पॉइंटची आघाडी आहे, वेळ ही कमी मानुलीकडे. परंतु मगाशी म्हणालो प्रत्येक टीम मध्ये 7 मध्ये 1 जण असतोच, तो हात टाकतोच. बघूया काय घडेल. त्या 1ला फक्त शोधा, मॅच बदलते. पुढे मागे कव्हर. पॉइंट प्लस बोनस बोललो ना, मॅच बदलेल. 2 पॉइंट टाळ्या वाजवा रेडर करता. जोपर्यंत हा रेडर इन खेळतोय तोपर्यंत मानलीकर कमबॅक करणार. 18-19. हृदयाचे ठोके वाढतायत, दिल की धडकने बढ़ने लगी. अब फासल्या फासफूस होत आहेत. 18-19 18. प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय नक्की मॅच जिंकेल कोण साला. ही मॅच प्रश्न चिन्हात टाकलंय. एक प्रेक्षक म्हणतो ही जिंकेल, दुसरा म्हणतो नाही नाही हे जिंकतील बघ तू, तिसरा म्हणतो अरे नाही बाबा हे जिंकतील. चर्चा चालू आहे. 18-19 हे की ते की हे. बघूया आत्ता वेळ आलेली आहे, मॅच जिंकेल कोण. रेडचा प्रयत्न आहे विश्वगड कडनं. रेड रंगतदार मॅच, रंग चढला या मॅचला आता खऱ्या अर्थानं जास्त. डबा कोपऱ्यामध्ये रेड टो टच आणि इथे सपोर्ट मिळाला नाही. पकड केली होती, पकड या ठिकाणी झाली.
हा 2 पॉइंट आहेत. पंच चर्चा करतायत. अठरा 20 स्कोअर बोर्डवर पॉइंट बरोबर आहेत ना. 18-20 2 गुणांची आघाडी विश्वगडकडे. वेळ समाप्त. गनिमी कावा मॅच काढली विश्वगडनं 4 गुणांनी पिछाड असताना शेवटच्या 4 मिनिटात खेळ खलास. गेम पलटीवार. एक चुकी लेफ्ट कॉर्नरनं जी पकडीची केली तिथेच मॅच टर्न झाली. अन्यथा 2-3 पॉइंटनी मानली सुद्धा जिंकला असता. परंतु खेळात मेळ बसणं गरजेचं असतं. तोच खेळ मोठा असतो. तो विश्वगडनं करून दाखवला. अभिनंदन विश्वगड. तेवढंच गोड